प्रभाग क्रमांक 4च्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक नागरिक मूलभूत सुविधांचा समतोल राखत ठोस कामकाज करण्याचा निर्धार जयश्री दाभाडे व प्रधान यांनी व्यक्त केला आहे। नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि स्वच्छतेसारख्या प्रश्नांना प्राधान्याने उपाययोजना राबविण्यात येणार, यासह नियमित संवाद, प्रभाग बैठक, ऑन द स्पॉट पाहणी केली जाईल असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले। प्रधान दाभाडे कोणत्या भागातून? भीमनगर बावसिंगपुरा प्रभाग नंबर 4। तर शिक्षण किती झाले तुमचं? माझं शिक्षण BA MA MPhil PhD ॲपियर। आता तुम्ही एकदम उच्च शिक्षित आहात, अजून तुमच्या भागासाठी एक सक्षम अजून उच्च शिक्षित नगरसेवक लागते, तर या प्रभागाची सर्वात मुख्य समस्या कोणती? रस्ते वगैरे तर आहे समस्या, पण सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे आमच्या या मध्यमवर्गीय म्हणजे समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे। यामध्ये शासनाने किंवा लवकरात लवकर आळा घालावा यासाठी मी सक्षमपणे प्रयत्न करेल। आणि विशेष म्हणजे इथे सगळं मध्यमवर्गीय महिला असल्यामुळे त्या महिला मजुरी किंवा धुणे भांडे करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात। त्या महिलांसाठी मुलांकडे लक्ष देणे हे त्यांना जमत नाही, त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार हे त्यांच्याकडनं फार कमी प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे इथे बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे। आणि प्रमुख समस्या म्हणजे या ठिकाणी आम्ही बाल संस्कार केंद्र उघडण्याचं प्रमुख कार्य हाती घेणार आहोत। अजून प्रभागासाठी कोणती कामे करणार? प्रभागासाठी महिलांसाठी सर्वप्रथम प्रभागासाठी पाण्याची व्यवस्था, इथे 8 दिवसाला पाणी येतं, तर शासनाने कमीत कमी 2 दिवस आड तरी पाणी करावं अशी महिलांची विनंती आहे आणि माझी ही प्रमुख विनंती आहे। अजून महिलांसाठी कोणते उपक्रम राबवणार? या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या सर्व गरजू आणि मध्यमवर्गीय महिला असल्या कारणाने बचत गटांच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देईल। कौशल्य अंतर्गत म्हणजे आमची जी संस्था असल्या कारणाने सम्राट बहुउद्देशीय संस्था यामार्फत महिलांना कौशल्य विकास केंद्रांचे प्रशिक्षण दिले जाईल, ज्यातून त्यांना रोजगार निर्मिती होईल। अजून बेरोजगार तरुणांसाठी? बेरोजगार तरुणांसाठी शासनाच्या ज्या योजना आहेत, ज्या कर्ज घेण्याच्या ज्या योजना आहेत, त्या कर्जांच्या माध्यमातून बेरोजगार सुशिक्षित रोजगार म्हणजे पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल। तुमचे निवडून येण्याची जमेची बाजू कोणती? निवडून येण्याची माझी जमेची मुख्य बाजू आहे की आमच्या या प्रभागामध्ये आतापर्यंत उच्च शिक्षित असे एकही उमेदवार आम्हाला लाभलेला नाही, तर मी स्वतः एक पोस्ट ग्रॅज्युएट MPhil प्लस माझं PhD ॲपियर आहे। तर मला असं वाटतं की समाजाने सुशिक्षित महिलांचा विचार हा जेमेने करावा अशी माझी विनंती आहे।